पावसानं उघडीप दिली तरी अजून सुद्धा शेतात गुडघाभर पाणी आहे. सोयाबीनचं संपूर्ण पीक या पाण्याखाली गेलंय. कर्ज काढून शेतात केलेली पेरणी आणि मशागतही वाया गेली आहे. त्यामुळे आता शेतकरी पुरता हतबल झालाय. तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी बालाजी सुरवसेंनी. पाहुयात काय परिस्थिती आहे. जिल्ह्यात मागील 10 दिवसापूर्वी मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली. यामध्ये आपण जर पाहिलं तर धाराशिव तालुका असेल, उमरगा असेल, त्याचबरोबर कळंब हा जो भाग आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं. मी आता धाराशिव तालुक्यातील एका सोयाबीनच्या शेतामध्ये आहे. हे जरी आपल्याला लांबून जरी तळं वाटत असलं तरी अक्षरशः या सोयाबीनच्या पिकाला तळ्याचं स्वरूप आल्याची जी परिस्थिती आहे ती पाहायला मिळते. अगदी शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टानं हे पीक पिकवलेलं आहे. मात्र दुसरी जर आपण बाजू पाहिली तर अक्षरशः हे सर्वच पीक अक्षरशः हे पाण्याखाली गेलेलं आहे. जर आपण पाहिलं तर हे पूर्ण सोयाबीन अक्षरशः असं पाण्यात तरंगतंय आणि त्यामुळं शेतकऱ्याला जे वेदना होतात ह्या कुठंतरी मायबाप सरकारला कळाव्या, हाच आपला साम टीव्हीच्या माध्यमातून हेतू आहे. आता कमीत कमी 7 ते 8 हजार रुपये नुकसान आहे एकरचं. तर शेतकऱ्याने कसं कर्ज भरावं आणि कसं घर भागवावं आणि पुढल्या शेतीचा कसा विकास करावा. म्हणजे एक एकरी 5,000 द्या की. एकरी 5,000 जास्त काय नाही. एकरी 5,000 द्या. 3 एकर गेला असलं 15,000 रुपये द्या आणि पुन्हा बाकीच काय ते. बालाजी सुरवसे, साम टीव्ही, रुईबर, धाराशिव. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.